Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. निवडणुकीचं वारं कुठे चाललंय हे लक्षात घ्या। परवा शरद पवार साहेबांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं या निवडणुकीनंतर सगळे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार आहेत। सगळे प्रादेशिक, मी नाही म्हटलं, पवार साहेबांनी सांगितलं। याचा अर्थ त्यांनाही वारं लक्षात आलंय, त्यांनाही लक्षात येत आहे दुकान बंद करायची वेळ झालेली आहे। त्यांनाही लक्षात येत आहे की आता त्यांच्या पक्षाला या ठिकाणी काही उरलेलं नाही, त्यामुळे तेही आता काँग्रेसमध्ये जाणार आणि सोबत उद्धव ठाकरेंनाही घेऊन जाणार। यांचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये होणार हे आता या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय। यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आता काल मुंबईमध्ये या इंडिया आघाडीच्या एका उमेदवाराने प्रचाराकरता कुणाला उतरवलं माहितीये? मुंबई बॉम्बस्फोटातला जो आरोपी आहे त्या आरोपीला ज्याला शिक्षा झाली आहे अशा आरोपीला त्या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये नेलं। कारण काय तर म्हणे आम्हाला मतं मिळतील। अरे मतांकरता हे इतके लाचार झाले आहे की आता उज्ज्वल निकम नाही यांना अजमल कसाब जवळचा वाटतो, त्याचे गुणगान गातायत, त्याच्याबद्दल या ठिकाणी ते अश्रू ढाळतायत। अशा प्रकारची ज्यांची अवस्था झाली आहे आता त्यांना घरी बसवायची वेळ आली आहे।